नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे डिफेन्स कॉरिडॉर व्हावं यासाठी तिथले स्थानिक आमदार आणि भाजप नेते आशिष देशमुख यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे। भाऊ काय सांगणार? नाही, हाय पॉवर कमिटी जी असते त्यांनी सावनेर येथे डिफेन्स कॉरिडॉरसाठी 6000 पेक्षा जास्ती एकर जागा अधिग्रहित करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला आहे। या माध्यमातून आपल्या देशाला जे जिओपॉलिटिकल टेन्शन आणि सिच्युएशन संपूर्ण जगभर आहे, युद्धाचं वातावरण आहे, अशा याच्यामध्ये भारतीय सैन्य आणि भारतीय डिफेन्स हा शक्तिशाली व्हावा यासाठी आत्मनिर्भरता ही याच्यामध्ये येण्याकरता सन्माननीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे कॉरिडॉर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले त्यामधला एक कॉरिडॉर राज्य सरकारने सावनेर येथे प्रस्तावित केला आहे। अजून 2 कॉरिडॉर अहिल्यानगर असेल आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे। नक्कीच या सर्व संदर्भामध्ये नागपूरला एक विशेष महत्त्व डिफेन्स, न्यूक्लिअर आणि एरोस्पेस सेक्टरमध्ये आल्याशिवाय राहणार नाही। लाखो कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट इथं येईल आणि त्या माध्यमातून रोजगार आमच्या मुलामुलींना देखील मिळाल्याशिवाय आता राहणार नाही। सध्या युद्धनीती ही बदललेली आहे। आपण भारत पाकिस्तान युद्ध झालं आता ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस तेव्हा बघितलं असेल की आता इराण इस्रायल अमेरिकेचं युद्ध, नवीन तंत्रज्ञान वापरलं जातं, म्हणजे ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे, रोबोटचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे, त्याचं उत्पादन इथे होईल असं सांगण्यात येते। नाही, आपण पाहतो की चायनानी आता आपल्या इंडिया बॉर्डरवर ह्युमनॉइड्स त्यानिमित्ताने डेव्हलप केले, किंवा आपण ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस पाहिलं, किंवा इस्रायल इराणच्या वॉरमध्ये आपण पाहतोय की ड्रोन्स असतील, मिसाईल्स असतील, आणि ह्या सर्वांवर भर आता युद्धनीतीमध्ये देण्याचं ठरवलं आहे। आणि त्यासाठीच डिफेन्स, न्यूक्लिअर आणि एरोस्पेस क्लस्टर्स, कॉरिडॉर्स हे देशभर बनत आहेत, ज्याच्या माध्यमातून आपल्या देशाला संरक्षण क्षेत्रामध्ये तर आत्मनिर्भरता आपण करू, पण ह्या जगभर जे युद्ध चालू आहे त्यामधून आता आपण पाहतो की नागपूरसारख्या ठिकाणी बनलेले अस्त्र किंवा त्यांचे डिफेन्स मेकॅनिझम, मिसाईल्स, ड्रोन्स हे पुरवण्याचं काम जे होईल त्याच्या माध्यमातून नक्की मोठी आर्थिक चलन आणि क्रांती आपल्या ह्या भागामध्ये येऊ शकेल। भूसंपादन कधीपासून सुरू होणार आहे आणि विदर्भाच्या रोजगाराचा विचार केला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हाच विचार केला असेल की विदर्भात सर्वाधिक डेव्हलपमेंट व्हावं आणि रोजगाराची संधी मिळावी। काय स्कोप आहे भविष्यात? नाही, याच धर्तीवर उत्तर प्रदेशमध्ये असेल किंवा तामिळनाडूमध्ये डिफेन्सचे कॉरिडॉर झाले आहेत, त्यामध्ये विविध उद्योजकांनी देशातल्या परदेशातलं इन्व्हेस्टमेंट केलं आहे। नागपूर हा मध्यवर्ती असं ठिकाण आहे आणि देशाला लॉजिस्टिकच्या दृष्टीने जास्ती चांगल्या रीतीने इथे उत्पादित सगळे जे डिफेन्समधले, न्यूक्लिअरमधले आणि एरोस्पेसचे जे पार्ट्स आहेत, जे इक्विपमेंट्स आहेत, जे आर्मामेंट्स आहेत, जे ॲम्युनेशन्स आहेत, ते नक्कीच पुरवण्यामध्ये सोपं आहे। आणि त्यासाठी फार मोठा एक नवीन उद्योगाचा आणि नवीन इन्व्हेस्टमेंटचा ओघ हा आमच्या सावनेरमध्ये आल्याशिवाय राहणार नाही। तसंही आपण पाहतो की सोलर एक्सप्लोजिव्स जी आज देशात सगळ्यात मोठी डिफेन्समधली कंपनी आहे ती नागपुरात आहे। राफेलसारखे विमानांचे पार्ट्स हे आपल्या इथे बनत आहेत, फॅल्कन इथे बनत आहे। यापूर्वी देखील आपण पाहिलं की वाडीचं ऑर्डिनन्स फॅक्टरी असो किंवा वर्धा जिल्ह्यामध्ये पुलगावची ऑर्डिनन्स फॅक्टरी असो, म्हणजे डिफेन्सचं एक वातावरण अजून जास्ती या DNA कॉरिडॉरच्या माध्यमातून स्ट्रेंथन होताना आपल्याला पाहायला मिळेल। शेवटचा प्रश्न, तुम्ही बरेच दिवस झाले याच्या मागे लागले होते, म्हणजे तुमच्या निवडणुकीतही तुम्ही मतदारांपुढे गेले तेव्हा आश्वासन दिले होते की इथे रोजगार येईल, उद्योग येईल, ते स्वप्न तुमचं पूर्ण झालं आहे। पाठपुरावा कसा केला? बघा, गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून फर्टिलायझरचा कारखाना देखील सावनेरला येतो आहे। त्याच्यामध्ये अमोनियम नायट्रेटची जी लाईन आहे ती जास्तीची फर्टिलायझरच्या व्यतिरिक्त बनवायला जावी, ज्याच्या माध्यमातून एक्सप्लोजिव्स निर्मितीमध्ये, डिफेन्सच्या इक्विपमेंट निर्मितीमध्ये एक चांगलं ॲडिशन हे आपल्याला होताना पाहायला मिळेल। आणि म्हणून हा डिफेन्स, न्यूक्लिअर आणि एरोस्पेस कॉरिडॉर 6500 एकरावर आणि सोबतच 800 एकरावर 10,000 कोटी रुपयापेक्षा जास्तीचा फर्टिलायझर कॉम्प्लेक्स हा नक्कीच चित्र आमच्या सावनेर विधानसभा क्षेत्राचं आणि ह्या नागपूर जिल्ह्याचं बदलल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच, खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TVN मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव